मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. काल मी आली रात्री 1 वाजता नागपूरवरून. आज ॲक्च्युली मला करायचं होतं किचन साफ पूर्ण. ॲक्च्युली माहिती तुम्हाला, हे जरी इंटेरियर केलं पण मागची छपाई नसल्यामुळे हे बघा कशी ओल आली आहे, दिसली? आणि सगळीकडे असं हे झालेलं आहे, म्हणजे डस्ट कसं असते असं जमलेलं आहे. तर आता मी करणार आहे किचन साफ. पण ओल आता आज कसं 2 दिवस झालं उघडं आहे, म्हणजे उघाड आहे. आणि ना तर पाण्याने तर खूपच लावलं होतं. आता मला स्वयंपाक करून राहिली. आज मी काहीच नाही करत. आज सगळे भांडे काढून ठेवतो बाहेर आणि त्यानंतर मी पूर्ण किचन करणार आहे साफ. असं डोकं पकडलं आहे माझं. काल एकदा ते थंडी हवा, सही कमी कर बेटा आवाज. थंडी हवा होती काल बसमध्ये, म्हणजे बाहेरची. त्याच्याच्याने अगोदरपासून थोडंसं चालूच होतं, पण इट्स ओके. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. तर चला, आणि आमच्याकडे आले पाहुणे. पाहुणे म्हणजे कोणते? नेहमीचे. चला अदिरा, काय करून आली बाई? मॅगी खात आहे. तू शाळेत नाही गेली का? गेली होती. मग तिथं मॅगी नाही खाल्ली का तू? खाल्ली नव्हती. अच्छा, मग ते राहिलेली आहे. मग तू आता दीदी जेवण करू राहिली, दीदी सोबत जेवण करू राहिली का तू? हा, बरोबर. आज दीदीलाही शाळेत नाही पाठवलं ग. मला, मी काल आली बाहेर गावावरून, मला जागच नाही आला. गाऊनवाली बाई आहे. कोण आहे मी? अरे बाबले पिल्लू, गाऊनवाली बाई आहे मी. हा, मी गाऊनवाली बाई आहे. कली क्यूट आहे पोगी माझी. चल घे कर जेव, मी पाणी आणतो तुला. गाँव का बच्चा बच्चा जानता है कि मैं गाउन वाली बाई हूँ, है ना? हा ना अदून? चला आता बाबा, फक्त एक भाकर राहिली, भाजी झाली, सगळं झालं. चला आटपू तर लवकर. तर आज होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. त्यानिमित्त रॅली निघाली होती आमच्या घराजवळून. तर छान ढोल पथक होतं, DJ होता आणि छान रॅली निघाली शांततेत आणि मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं. गुरु पण एन्जॉय करून राहिला होता. आणि ढोल पथक होतं. मला म्हणजे ते दिवस आठवले ढोल पथकचे. हे बघा, ही रॅली आमच्या इकडे मध्ये मध्ये खूप वायरं आहेत भयंकर. आणि इकडे मग नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पण तिथे फोटो होता. माझं झालं पोट खराब झालं. चक्कर येऊन राहिले, जीवही कसं तरी करून राहिला. तापही आहे, हातपाय दुखायला. मी गोळी घेतली. आता किचनचं अर्ध काढलं, अर्ध राहिलं होतं. पहिले दवाखान्यात जाऊन येतो मी, मग बाकीचं पाहिजे काय. हे बाहेर चालली गाऊनवाली बाई. कालच्या प्रोग्राममध्ये फुल एन्जॉय केली, मजा केली. आणि आता पोट खराब करून घेतलं. आता आणलं डॉक्टरपाशी. आता पाहू डॉक्टर काय म्हणते. तर चालेल, झाल्या आता झोपाच्या तयाऱ्या झाल्या. अरे चादर नाही आणली तर टाकायची. अन्न चादर टाकून देतो. आणि इकडे पसारा पाय, मला आता पसारा पाय किती मोठा पसारा काढला. इकडे काढला, इकडे. कपडे पहा, पावसाळ्यात सगळ्यांच्याच घरी असं असते. आणि आता पाऊस पण येऊन राहिला. काय ॲक्च्युली ऐकले थोडं, 1 मिनिट. पहा, असं पाणी येऊन राहिलं ना गुरु. पाणी येऊन राहिलं ना. हा काही झोपलाच नाही. 12 वाजले सांगा. बंटी सर वगैरे आले आहे. 6 तारखेचे हे पाणी बघा. 6 तारखेला प्रोग्राम आहे. म्हणजे मला हे पहिले साफसफाई उद्या कोणीही हालतीत करायचं. आता थोडंसं पोट बरं आहे माझं, हे पहा. आणि इकडे चालू आहे कामं. बंटी सर आहे, राज सर आहे. नमस्कार. आम्ही आपल्या 6 तारखेला रिलीज होणारा धमाकेदार सॉन्ग गाऊनवाली बाईच्या प्रमोशनचं जे आहे त्याची रूपरेषा तयार करून राहिलो. आणि आता व्हिडिओ कधी जाते माहीत नाही, पण येणाऱ्या 6 तारखेला म्हणजे 6 ऑगस्टला तुम्ही यायला विसरू नका. बरेच दिवस झाले तुम्ही प्रतीक्षेत असणारच. आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही खूप प्रतीक्षेत आहे की कधी आमचं सॉन्ग रिलीज होते आणि कधी आम्ही धमाका फोडतो म्हणून. आणि नक्की पहा, खूप छान सॉन्ग झाला आहे. अशीच मेहनत आम्ही रात्रंदिवस प्रोजेक्टच्या वेळेस पण केलेली आहे. आणि आणखी 3-4 दिवस आम्हाला आणखी अशीच मेहनत करायची आहे. तुमचं सर्वांचं प्रेम, आशीर्वाद असंच सोबत राहू द्या. शेअर करत चला, लाईक करत चला. आणि गाण्याला तुम्हाला
जास्तीत जास्त पाहायचं आहे आणि दुसऱ्यांना पण दाखवायचं आहे. थँक्यू. आणि आमच्या पूर्ण प्रोजेक्टचे जे हेड होते, पूर्ण जे मॅनेजमेंट होतं सगळं, आम्ही तर हिरो हिरोईन तर जाग्यावरच होतो, पण सगळं काही यांनी केलं बंटी सरांनी. बंटी सरांमध्ये एक गुण आहे मॅनेजमेंटचा, तो जबरदस्त गुण आहे. मग काही असो, चालत नाही असं तसं, आणि सगळे पोरं, किती पोरं यांच्या हाताखाली असते, पण सगळे स्ट्रिक्टली वागतात बिलकुल. बंटी सरांचा धाक असा एकदम डेंजर आहे, नाही बंटी सर? यस यस. आणि हा माझा डावा हात, उजवा हात झोपलेला असेल घरी. हात डावानी आहे रे बा. ते म्हणतात ना की आपल्याला जर घरची गाडी ओढून न्यायची असेल तर दोन्ही हात मजबूत पाहिजे. बरोबर. तर तसा आता हा डावा आहे की उजवा आहे हा माहीत, सध्या डाव्या साईडला बसला. उजवी साईड माई तिकडे मोर्शीले दुर्गवाड्यात काहीतरी करत असा. बाकी जे ब्रँचेस आहे माहिती आता फिरत असतील. 6 तारखेला तुम्हाला सगळे दिसणार, सगळे दिसणार आणि खूप मजा येणार आहे, खूप धमाल येणार आहे. तर थोडंसं प्रकाश टाकणार आहे आपले सगळ्यांचे आवडते महाराष्ट्राचे लाडके दाजी सारंग सर. अरे सारंग सर, तुम्ही हे सांगा पहिले, तुम्ही एवढे उभे राहा जरा विषय, थोडीशी उभे राहा. चट्टीवर राहू द्या तशी चट्टीवर. ओ माय गॉड, तुमची एवढी ढेरी कशी काय कमी झाली? एकदम हँडसम दिसायला लागले तुम्ही, तर कॉलेज बॉय दिसायला लागले. रश्मीचा एवढा एकदम दरारा आहे का की तुम्ही एकदम स्लिम ड्रीम झाले. वाव, व्हेरी हँडसम बॉय. पण गोरे, अरे यार गोरे तर काही समजून नाही राहिलं. तो दात, हा जो दात आहे हा दातही मार्क केलेला आहे बरं तुमचा. काही नाही, त्या दिवशी चारपोरीनं सरची खूप तारीफ केली, सरले इन्स्पिरेशन भेटली, नाही मी स्लिम ट्रिम होऊ शकतो, म्हणून सरनं खूप जोरात जिम आणि डाएट चालू केलाय. लवकरच सर तुम्हाला एकदम म्हणजे बिलकुल माझ्यापेक्षा लहान दिसणार आहे. नाही, ते आताच दिसून राहिले. मी पाहून लिहिलं माझ्या नवरा एवढा हँडसम कसा काय दिसून राहिला. मी आता याच्यावर म्हटलं काय नुक्स काढत जाऊन काय यायची खिल्ली उडत जाऊ म्हटलं. आता बोलायला चान्सच नाही भेटत. मग काय तुम्हाला दुसरी बायको आणायची आहे? नाही, आणा थोडं लागते. म्हणजे आता तर बंटी सर सेटिंग लागली आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्या? बायको आणा नसते लागत, बायको हे डायरेक्ट भेटून जात असते. अच्छा, ते पिक्चर पाहिले ना तुम्ही, घरवाली बाहेरवाली, त्या प्रकारचा प्रकार इथं तसं आहे नाही. पण आता काही सांगता स्वर मध्ये एवढे चेंजेस झाले की ते पहिले जवान दिसत होते, मग म्हातारी दिसत होते, आता डबल जवान दिसून राहिले. तेच तर नाही, असं वाटतं की याच्यावर काहीतरी गाऊनवाली बाई, म्हणून म्हणतो गाऊनवाली बाई पहा. पण मला असा डाऊट आहे, एक असते प्रेम जेव्हा माणसाला होते की नाही तर माणूस बदलून जाते. म्हणजे कसं असते, ज्याला राहता येते तोही चांगला राहायला लागते, जे ढेपरे डापरे होते ते जिम बिम लावते. तुम्ही कसं काय जिम लावलं? तुम्ही एवढे स्लिम ड्रीम कसे झाले मिस्टर सारंग सोनूने? आता असं आहे की बोललो तर तरी पण फसणंच आहे, नाही बोललो तरी पण फसणंच आहे. फसूनच जा ना मग. म्हणजे तो ढेबरे डुबरे राहिला तर सकाळी सकाळी शिवा खायला लागत होत्या, आणि आता चांगला राहून राहिलो तर तिकडे शिवा खायला लागून राहिला. म्हणजे माणसाची गतच अशी आहे. माणसाची गतच अशी आहे. हे खेकड्यावाली काम आहे माणसाचं. अजून डॉक्टरांना यांना 10 किलो वजन कमी करायला लावलंय. ऍक्च्युली 18 किलो आहे, पण आम्ही 10 किलो पकडू. 18 किलो मध्ये म्हणजे एकदम काळीच दिसून जाईल. आता सरले काय तुम्ही एकदम सुकडा हड्डी बनवायला लावता काय? शुक्ळ हड्डी नाही, पण त्यांच्या तब्येतीसाठी. आता कसा पिरियड आहे बंटी सर, आता हेल्थ वेल्थचा विषय नाहीये, आता आहे तब्येतीचा. जेवढे तुम्ही लठ्ठ व्हाल, जेवढे तुम्ही हेल्थ एकदम अशी कराल गबरी गबरी, तेवढे बिमाऱ्या मॅडम माहिती का हेल्थवर करून आले. आता आमचं नियोजन चालू झालं ना, नियोजन बंटी सरांचं सगळे चालू आहे का? सुरू आहे छान पैकी. बंटी सर असलं म्हणजे आम्हाला टेन्शनच नाहीये. बंटी सर आहे ते बरोबर मॅनेज करते. हे आमचं नियोजन आहे आपल्या कार्यक्रमाचं. त्या प्रकारे हे पॉइंट्स आहे, याच्यावर आपला पूर्ण प्रोग्राम होणार आहे. आता आम्ही प्रॉपर्टीज लिहत आहोत की आम्हाला काय काय लागणार, तुमच्या सोयीसाठी त्या दिवशी काय काय लागणार हे सगळं लिहायला लागत आहे. म्हणून प्रेक्षकांना तुमच्या सोयीसाठी सगळ्या सुख सुविधा तिथं उपलब्ध आहे. जेवणाची पण व्यवस्था आहे, फक्त डबा आपापल्या घरून आणा. नाही मग सारंग सोनूने खूप तुम्ही बायकोसाठी मेहनत केली, तर खूप खूप थँक्यू. असं बोलायला लागेल ना, तर खूप खूप थँक्यू नवरुबाचा. मी जेवढे म्हणजे काय होते हे नव्हती, काय म्हणते एक्साइटेड नव्हती, तेवढे ते एक्साइटेड होते माझं गाणं रिलीज करायसाठी, गाणं बनवासाठी. ते माय मागायला की तुला काहीच नाही म्हणते, तुला रश्मी थोडंसं काही वाटत नाही म्हणते की आपली शूटिंग आहे, काही आहे, काहीच नाही. मी म्हटलं तुम्ही आहे ना, तुम्ही आहे ना. त्याच्या मागे सगळं मोठा हात यांचा बंटी सरांचा, आणि यांच्या मॅनेजमेंट शिवाय काहीच नव्हतं करू शकत आम्ही. एवढं टेन्शन फ्री होतो, शूटिंगच्या वेळेस.
की फक्त आम्ही बसून राहत होतो आणि बस डान्स करायचा आहे, शूट करायचं एवढं, काहीच लक्ष द्यायला लागलं नाही. सगळं बंटी सरांनी केलं. तर असा होता चला माझा आजचा व्लॉग. तर कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.